आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज. लोक म्हणतील का निरा या माणसाला ॲक्सिडेंटशिवाय दुसऱ्या बातम्या भेटत नाहीत काय? माझ्या बातम्या बाकीच्याही चालू आहेत आणि हे होतात त्याला मी काय करू? परतवाडा अंजनगाव मृत्यू महामार्ग नाव ठेवलं आहे. मी त्याचं आणखीन एक अपघात झाला आहे. सावळी फाट्यावरच अपघात झाला. हे ऑटो, एका ॲटोचा आणि एका फोर व्हीलर गाडीचा अपघात झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 आली. आणि MS27BZ3231 क्रमांकाची हेच ते फोर व्हीलर. या फोर व्हीलरचा आणि ॲटोची झाली समोरासमोर धडक म्हणते. याच्यात चौघाला लागला आहे. त्यातला पण एक म्हातारा माणूस आहे. त्या माणसाला वज्जर मार लागले असले त्यानं गंभीर आहे. भगवंताची कृपा त्याच्यावर हो. हा बुडा आहे एकदम. अंजनगावचे आहे ते, बहुतेक अंजनगावचे आहेत. अंजनगावचा ॲटो आहे आणि परतवाड्यातली फोर व्हीलर आहे अशी माहिती सध्या गावरान 90वर येऊन राहिली. सिद्धिविनायक नाही काय? सिद्धिविनायकच्या समोर जर तुम्ही रस्ता क्रॉस केला तर तो गतिरोधक आहे. त्याला इकडून चढ आहे त्याला आणि दुसऱ्या इकडून चढ. मधातली जी भेग आहे की नाही, त्या भेगीतूनच लोक जायला पाहतात आणि त्याच्यात हा तितंबा झाला आहे. तर घटनास्थळी ॲम्ब्युलन्स आली असून जो जखमी आहे त्याला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवल्या जात आहे. गावरान 90वर बातमी आली तत्पूर्वी त्या लोकांना दवाखान्यात पाठवलं असून किती ॲक्सिडेंट या रस्त्यानं होतात. यातल्या बातम्या गावरान 90वर किती घेतात हा लय जणीचा मला प्रश्न तयार झाला आहे. विशेष म्हणजे या रोडवर गेल्या आठवड्यात मी अजून 3 घटना झाल्यात. मी त्या टाकली नाही. एक सोनुकली विद्यालयाजवळ झाली, एक आपल्या अंजनगाव स्टॉपवरही झाली, पण त्या मी बातम्या कोणत्याच टाकल्या नाहीत. पण आजची ही बातमी आणखीन गावरान 90वर ब्रेकिंग न्यूज येत आहे की मृत्यू महामार्ग परतवाडा अंजनगाव किती अपघात होतात. आणखीन एक झाला. यातच आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आणखीन सांगतो की जो एक वृद्ध त्यात गंभीर जखमी होते, त्या वृद्धाचाही म्हणते दवाखान्यात नेताना ते मृत झाले आहे अशी मला प्राथमिक माहिती मिळाली. पहिली बातमी आहे की तुम्ही की 3 जण जखमी गंभीर होते आणि त्यात तो जो बुडा आहे तो यात एक्सपायर झाल्याची आता आणखीन ब्रेकिंग न्यूज त्यात वाढ झाली आहे.